नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त खुसखुशीत असे मटार पोहा कटलेट। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी मिक्सरमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे। त्याचबरोबर 2 कप उकडलेले हिरवे मटार घेतले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी मिश्रण बारीक वाटून घेतलं आहे। आता इथे आपल्याला 1 कप पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपण बनवलेलं मटारचं मिश्रण घालून घेऊयात। आता ह्यामध्ये किसलेला गाजर, 4 मीडियम साइजचे बटाटे मी इथे उकडून स्मॅश करून घेतले आहेत। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चाट मसाला घेतला आहे। आता थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलं आहे। आता आपल्याला ह्याचे कटलेट बनवायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला गोळा हात घ्यायचा आहे आणि हातावर त्याचे कटलेट थापून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवा तेवढा मोठा छोटा कटलेट तुम्ही करून घेऊ शकता। अशाच प्रकारे आपल्याला सर्व कटलेट करून घ्यायचे आहेत। आता हे कटलेट आपल्याला अशा प्रकारे ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व कटलेट तयार करून घेतले आहेत। आता आपण ते तळायला घेऊया। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लगेच तळू शकता किंवा 2 तास फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता। इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता ह्यामध्ये आपण कटलेट सोडून घेऊया। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण डीप फ्राय केल्याने बाहेरचं आवरण चांगलं कुरकुरीत होतं। 5-1 मिनिट झाल्यानंतर आता हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले कटलेट चांगले खरपूस भाजून झाले आहेत। अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व कटलेट तळून घेऊया। इथे आपले सर्व कटलेट तळून झाले आहेत। तर आता ते गरमागरम सर्व करूया। मुलांच्या संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हे पौष्टिक कटलेट तुम्ही नक्की करून पहा। मुलांना तर ते खूपच आवडतील। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।